कथेचं नाव आहे जोगीण. सर्वत्र भीषण अंधार भरला होता. राणी एकटीच महालात निजली होती आणि भर मध्यरात्रीला ती भयंकर आकृती महालात आली नि राणीला उचलून त्या घोर अरण्याकडे निघाली. हा मजकूर वाचून नंदाबाई भयभीत झाली. तिने ते पुस्तक दूर ठेवून दिलं आणि ती विचारमग्न झाली. दुपार झाली होती. जखीनवाडी गाव निर्जन भासत होता. नंदा एकटीच घरात होती. सासू सासरे मळ्यात गेले होते. एका मित्राला तार करून येतो असं सांगून रामराव तालुक्याला गेला होता आणि फक्त अंतूच तेवढा दारात बसून पेंगत होता. बाबाजी पवाराचा रामराव लष्करात नोकरी करत होता. मोठ्या हुद्द्यावर होता तो. 4च महिन्यांपूर्वी नंदाबरोबर त्याचं लग्न झालं होतं आणि परवाच तो रजेवर आला होता. तो दिल्लीत असतानाच त्याची नंदाशी ओळख झाली होती आणि तिकडेच लग्न करून तो तिला जखीनवाडीला घेऊन आला होता. आणि इथं आल्याबरोबर नंदाचं मन रमलं होतं. शिकलेली सून म्हणून तिला कोणी काम सांगत नव्हतं नि काही काम नाही म्हणून ती पुस्तक वाचत होती. जखीनवाडीला आल्यापासून आजच ती प्रथम उदास झाली आणि तिनं अंतूला हाक मारली. अंतू बाबा जी. दारात पेंगणारा अंतू घरात आला. काळजीच्या स्वरात नंदा म्हणाली, मालकांना उशीर झाला, येतील आता. अंतू म्हणाला, आज पुष्कळ दिवसांनी रामराव गावाला आले ती. ते शामराव भोसलेला तार करून येणार आहे ती. तोवर आपण मळ्यात जाऊ. असं म्हणत नंदा उठली. ती अंतू बरोबर बोलत गावदरीला आली. तेव्हा शिरलूप पडलं होतं. ती चालता चालता थांबली. गावाशेजारी असलेलं ते घनदाट जंगल पाहून ती विस्मयचकित झाली. 8-10 मैल चौरस जमिनीवर ते दाट जंगल उभं होतं. घाणेरी, चिल्लारी, करवंदी, बोरी यांनी दाटी केली होती आणि त्यात बाभळी, लिंब, जांभूळ, आंबा अशी झाडं उभी होती. तसून तसू जागा झाडाझुडपांनी व्यापली होती. गांजणीच्या गवतानं तर मोठ्या मोठ्याल्या वृक्षांशी स्पर्धाच आरंभली होती. त्या जंगलात ऐन मध्यावर एक प्रचंड वटवृक्ष दिसत होता. त्यामुळे प्रचंड डोकीवर शेंडी दिसावी तसा तो महावृक्ष त्या अरण्याच्या डोकीवर दिसत होता. तिथं आत शिरायला जागा नव्हती. त्या रानात पाखरांनी कोलाहल केला होता. घारी तळपत होत्या. मोठमोठी गिधाडं त्या वटवृक्षावर उतरत होती. त्यांचा आकार तर प्राण्या एवढा दिसत होता. चिमण्या, चिवळं, राघू, कावळे दंगाच केला होता. वटवृक्षावर वटवाघळं चिरकत होती. ते जंगल पाहून नंदा स्तंभित झाली आणि समोर पाहत म्हणाली, अंतू बाबा, हे जंगल कसलं? हा जोगीण हिरा म्हणायचा. अंतू म्हणाला. हे भयानक जंगल गावाशेजारी कसं? नंदा पलीकडे दिसणाऱ्या डोंगराकडे पाहत म्हणाली आणि अंतू विचारात पडला. त्याचा चेहरा गंभीर झाला. त्या जोगीण हिऱ्याचा पूर्वेतिहास त्याच्या मस्तकात जागा होऊन तो नंदाला सांगू लागला. फार दिवसांपूर्वीची गोष्ट. एक जोगीण या खोऱ्यात आली होती. वयानं तरुण आणि रूपानं देखणी. श्रीमंतही होती. तिच्याबरोबर हजारो मेंढरं होती, 25 घोडे होते, 25 गडी होते, कित्येक गायी म्हशींची खिल्लारं होती. शिवाय तिच्याजवळ एक हिरा आहे अशी बोलवा होती. ती आपला तो प्रचंड संसार घेऊन हिंडत होती. जिथं तिचं मन रमेल तिथं राहत होती. पण जोगिणीचा तो हिरा हस्तगत करण्यासाठी बिलंदर चोर टपून बसले होते. कित्येकांनी तयारी करून जोगिणीच्या वस्तीवर हल्लेही चढवले होते, पण प्रत्येक वेळी ते पराभूत होऊन गेले होते. त्यामुळं तिचं महात्म्य वाढलं होतं. तिला दैवी शक्ती प्रसन्न आहे म्हणूनच ती लुटली जात नाही असा लोकांची समज झाला होता. एकदा तो तांडा जखीनवाडीजवळ उतरला. जखीनवाडीत तेव्हा गणू चाळका नावाचा बलिष्ठ माणूस होता. त्यानं तो हिरा पळवायचा बेत केला, पण त्याला यश येत नव्हतं. एके दिवशी भयंकर वादळ पाऊस आला.
वीज वारा यांनी कहरच केला होता. पाऊस तर 3 दिवस सारखा पडत होता. आणि आणि त्या भयंकर प्रलयातच गणू चाळका त्या तळावर गेला. 3 दिवस पावसात तडफडून मेंढरं मरत होती. घोड्यांनी अंग टाकली होती. वीज पडून चाकर ठार झाले होते आणि तो सर्वनाश पाहून जोगीण आकांत करत होती. त्याच वेळी गणू चाळका तिथं गेला. त्याने त्या जोगिणीचा खून करून सगळी संपत्ती लुटली. पण जिथं जोगिणीचा संसार बुडाला त्याच जागी हे अरण्य उगवलं आणि त्यात बाईचा आत्मा पिशाच्य होऊन वस्ती करू लागला असं गावाचं मत होतं. कारण गावची गुरंढोरं त्या जंगलात गेली की परत येत नसत. त्या वटवृक्षावरची गिधाडं त्यांना फाडून फस्त करत असत. ही गिधाडं म्हणजे जोगिणीच्या मेंढरांचाच अवतार आहे असं लोक म्हणत. दुसरी गोष्ट, त्या जोगिणीच्या भूतानं गावात एकोपा ठेवला नव्हता. 2 फळ्या पडल्या होत्या. चाळक्याविरुद्ध गाव असा बेबनाव घडून आला होता. रोज मारामाऱ्या. कुणाचं कुणी ऐकत नव्हतं. पुढं पुढं गावची दुफळी फारच वाढली. 20 वर्षापूर्वी मळू चाळका नावाच्या एका 20 वर्षाच्या पोरानं भर दिवसा गुरुवाचा खून केला. पण तो मळू कुणाला सापडला नाही. बेपत्ताच झाला. त्याला जोगिणीच्या भूतानंच नष्ट केलं असेल असं लोकांचं म्हणणं होतं. दुसरं असं, आजपर्यंत गावची 20 माणसं एकाएकी नाहीशी झाली होती आणि ती सगळी जोगीण हिऱ्यात जाऊन मेली होती. गिधाडांनी त्यांना खाल्लं होतं. माणूस तिथं गेला की त्याची आशाच नसे. गिधाडं तळपत घारी गिरक्या घेत कावळे कावकाव करीत आणि ते बघून गावकरी रडत भयभीत होत. हा जोगीण हिरा म्हणजे हिऱ्यासाठी जोगिणीचा खून झाला. ती मेली, तिथं जंगल उगवलं आणि लोकांनी त्या जंगलाला तिचं नाव दिलं. असा तो जोगीण हिरा जखीनवाडीच्या मानेवर लटकती तलवारच झाला होता. ही कथा ऐकून नंदाला पुन्हा भीती वाटली. रामराव येईपर्यंत ती त्याचाच विचार करत होती. आपण या गावात 1 महिना राहणार आणि या दरम्यान ते भूत गावात शिरलं तर? ती त्या गोष्टीत गुरफटूनच गेली. दिवस बुडाला. जखीनवाडीवर कडूसं पडलं आणि एकाएकी गावात भीतीचं वातावरण पसरलं. शिवारातनं येणारी माणसं घाबरी घुबरी दिसत होती. दबक्या आवाजात बोलत होती. एकूण एक माणसाचा चेहरा पडला होता. रामराव दुश्चिंत झाला होता. बुजऱ्या हालचालीचा त्याला काही अर्थच लागत नव्हता. नंदाचं तर उरच धडधडत होतं. सगळं काही उदास भकास आणि ओसाड दिसत होतं. शेवटी बाबाजी पवार मळ्यातून आला. तो केविलवाणा चेहरा करून म्हणाला, आज घात झाला. किशाला दुर्बुद्धी सुचली आणि त्याचं लखू चाळक्याशी भांडण झालं. आता तो विनाकारण मरणार. ते ऐकून रामरावाला आश्चर्य वाटलं. म्हणाला, किशा मरणार म्हणजे? त्याला कोण मारणार? त्याला जोगीण हिऱ्यातलं भूत मारणार. बाबाजी दबक्या आवाजात म्हणाला. चाळक्याशी कलागत करील त्याला ते भूत ठार करतं. अशी 20 माणसं आत्तापर्यंत जीवाला मुकली आहेत. आता किशाची बारी. किशाला कुणी वाचवणार नाही का? रामरावनं विचारलं. तसं करणं गुन्हा आहे. भूताची करणी अगाध आहे. आम्ही ह्या गावात जीव मुठीत धरून दिवस काढतोय. आज ना उद्या ते भूत गावात शिरणार आणि किशाला घेऊन जाणार. तो प्रकार ऐकून रामराव विचारातच पडला. परंतु या भूताची पाठ धरायची आणि किशाला वाचवायचा असा रामरावानं मनात निश्चयच केला. जेवण होताच आपला अंथरूण अंगणात टाकून पडला. भरलेलं पिस्तूल पण तयार ठेवलं. किशाचं घर समोरच होतं. त्याला मरण कळा आली होती. पोरं बाळं दुःखी झाली होती. गावकरी येऊन धीराच्या गोष्टी करून जात होते. परंतु तो मनात भेदरला होता आणि हळू बोलत होता. आपण चूक केली म्हणून किशा स्वतःला दोष देत होता. थोड्या वेळानं 4-5 तरुण रामरावाकडे आले आणि म्हणाले, तुम्ही सावध असा आणि किशाला वाचवा. आम्हीही गल्लीत बसतो. असं सांगून ते गेले आणि रामराव भूताची वाट पाहत बसला. त्यानं आपलं पिस्तूल सरळ धरलं होतं. परंतु भूत या कल्पनेवर त्याचा विश्वास नव्हता. ते येईल आणि किशाला घेऊन जाईल असं काही त्याला वाटत नव्हतं. पण गावची घबराट पाहूनच तो दारात पहारा करत होता. मध्यरात्र झाली. भीषण शांतता पसरली. त्याची नजर किशाच्या कवाडावर स्थिर होती. परंतु एकाएकी त्याचे डोळे झाकू लागले. पापण्या जड झाल्या. आली आली म्हणत त्याला झोप आली आणि गपकन तो एका भयंकर स्वप्नात बुडाला.
कोवळ्याच्या जाळ्यात माशी अडकावी तसा तो स्वप्नात गुरफटून पडला. तो त्या स्वप्नात पाहत होता. एक काळी धिप्पाड आकृती मंद गतीनं गावात आली. रामरावाच्या पायथ्याला थांबली. पुढं किशाच्या दारात गेली. तेव्हा दार बंद होतं म्हणून काही आकृती थांबली नाही. तिने एकाच धक्क्यात घराची चौकट मोडून आत प्रवेश केला आणि किशाला घेऊन ती बाहेर आली आणि आल्या मार्गानं पुन्हा तशीच मंद गतीनं परतली. अगदी रामरावाच्या जवळून किशाला घेऊन दूर दूर गेले. तेव्हा रामराव चरफडत होता. उरावर दगड रचल्याप्रमाणे धडपडत होता. उठून किशाला मदत करावी, हातातलं हत्यार चालवून त्या आकृतीच्या चिंध्या कराव्यात असं म्हणून तो कळकळत होता. पण त्याला जागचं हलताच येत नव्हतं. वाचाही बसली होती. डोळ्यांवरची झापड काही केल्या दूर होत नव्हती. जेव्हा जागा झाला तेव्हा नंदा त्याला उठवत होती. "अहो उठा ना, किशाला भूतानं पळवलं." गावात सर्वत्र गलका माजला. जो तो किशाला भूतानं नेला म्हणून हळहळत होता. किशाच्या घरात तर आक्रोशच सुरू झाला होता. रामरावानं उठून काही माणसं सोबत घेतली आणि दूरपर्यंत दौड मारली. सर्वत्र त्याचा शोध घेतला पण पत्ता लागला नाही. सकाळी जोगीण हिऱ्याजवळ किशाचं एकच पायताण सापडलं आणि तो त्या जंगलात गेल्याबद्दल सगळ्यांची खात्री झाली. जेव्हा रामराव निराश होऊन घरी परतला, भूताच्या अस्तित्वाखाली तो संपूर्ण चिरडला होता. जोगीण हिऱ्यात भूतं आहेत नि ती महाभूतं आहेत असं त्याच्या मनानं मान्य केलं. आता या गावात राहणं अशक्य आहे असं त्याला वाटत होतं. तो घरी आला तेव्हा सगळेच रडत होते. रामरावानं भूताचा पाठलाग का केला म्हणून बाबाजी ऊर बुडवून घेत होता. नंदा रडत होती. किशा गेला, आता रामराव जाणार अशी गावाची खत्री झाली होती. आपल्याला स्वप्नात गुंतवून भूतानं किशाला उचलला यावरून भूत आता आपलाही काटा काढणार म्हणून रामराव मनात खचला आणि स्वसंरक्षणार्थ काही करायचं असा विचार करायला लागला. पण तो भूताची कल्पना एवढी वाढली की गांगरूनच गेला. दुसऱ्या दिवशीच शामराव भोसले हा शिकारीला जायच्या तयारीनं जखीनवाडीत आला. त्याला बघून रामरावाला धीर आला. तो त्याचा जीवाचा मित्र, तरुण आणि धाडसी. दोघं एकाच जागी लष्करात नोकरीला आणि एकाच वेळी रजेवर आले होते. रामरावानं त्याला सगळं सविस्तर सांगितलं. शामरावही गंभीर झाला. नंतर दोघांनी किशाची चौकट पाहिली. ती धक्क्यानं मोडणारी शक्ती मोठी प्रबल असली पाहिजे अशी त्यांची खात्री झाली आणि संरक्षणाची सर्व तयारी त्यांनी केली. 2 बंदुका सज्ज केल्या. सर्व दारं नीट करून घेतली. पेट्रोमॅक्सच्या बत्त्या लावल्या आणि गस्तीसाठी तयार झाले. सगळी रात्र खडा पहारा करून काढली पण भूत आलं नाही. दिवस उजाडताच शामरावानं आपली बंदूक खुंटीला अडकवली आणि नंदा धावत येऊन म्हणाली, "आपल्या पर्सात काहीतरी पडलंय." तसं ते दोघे तिकडे धावले. बघतात तर एक गाठोडं होतं. त्यात किशाचा पटका, पैरण आणि पायताण होते. दोघंही स्तंभित झाले. रामराव म्हणाला, "याचा अर्थ असा की भूत स्वस्थ नसून त्याची नजर माझ्यावर आहे." शामराव म्हणाला, "याचा अर्थ आपण सावध असायला हवं." परंतु त्यानंतर काहीच चमत्कार झाला नाही. रोज पहारा आणि जागरण करून ते दोघं जेरीला आले. बेसावध राहिलो तर भूत दगा देईल या दहशतीने त्यांचा जीव गुदमरला. नंदाला तर त्या गावाची किळसच आली होती. बाबाजी, अंतू आणि थोडीशी माणसं भूताला भीत नव्हती. ती कुऱ्हाडी घेऊन रामरावाला मदत करत होती. बाबाजी तर आज 12 दिवस क्षणभरही निजला नव्हता. 13व्या दिवशी किशाची 13वी झाली. त्या दिवशी नेहमीप्रमाणे रामराव आणि शामराव जागे होते. रात्र झिरपत होती. रामराव माच्यावर उताणा पडला होता. श्यामही बंदूक नीट धरून पहारा देत होता. सर्वत्र कंटाळवाणं वातावरण पसरलं होतं. एक बत्ती उगीचच भपकत होती. त्यामुळे एक भयंकर डोळा मिचकावल्याचा भास होत होता. अंगणात अंधार आणि उजेड यांची लढाईच चालू होती. "आपण थोडं फिरून येऊया," असं म्हणून रामराव उठला. ते दोघं सावधपणे चालू लागले. दोघे जोगीण हिऱ्याकडे जात होते. त्यामुळे शामराव थोडा अस्वस्थच झाला. हा रामराव एकाएकी उठून या भयाण वनाकडे का निघाला? का ह्यातही काही भूताचा चमत्कार आहे? असा तो सावध झाला. त्यानं आपल्या बंदुकीचा टाळा उघडला. तोच रामराव थांबला. समोर जोगीण हिऱ्याकडे बघत म्हणाला,
श्याम, ती आकृती मोठी बलिष्ठ प्रभावी आहे. बाकी तुझा नेम तसा अचूक आहे म्हणा. तुम्ही ती स्वप्नात पाहिली, पण तिचा चेहरा कसा आहे? नि भूताचं भूत पण म्हणजे तसं काही लक्षण दिसतं का? शामरावनं विचारलं. तसा रामराव म्हणाला, तसं काहीच सांगता येत नाही. असं बोलून तो एकदम थांबला. इतक्यात मागून कोणीतरी आल्याचा भास झाला. तसं दोघेही आपल्या बंदुका फिरवून गरकन फिरले, पण तो केवळ भासच होता. आपण चलूया परत. श्यामराव परत चालू लागला. ते गावंदरीला आले आणि गावात ओरड झाली. धावा पळा अशा आरोळ्या उठल्या आणि लगेच बोंब ठोकली गेली. वातावरण थरथरलं आणि रामरावाचं काळीज फाटलं, कारण ती बोंब बाबाजीची, त्याच्या बापाची होती. त्यांनी गाव गाठला तेव्हा बाबाजी बोंब ठोकीत होता. गावकरी जमले, गलका वाढला होता. बाबा, काय झालं? रामरावानं विचारलं. नंदाबाईला भूतानं पळवलं, बाबाजी म्हणाला, आणि रामरावाच्या तोंडचं पाणीच पळालं. पण अशी कशी पळवली? त्यानं पुन्हा विचारलं. परसदार मोडून भूत आत आलं. भूतानं अखेर दगा दिला होता. रामराव आणि श्यामचे पाचावर धारणच बसले. माणसं बरोबर घेऊन पळापळ केली, पण व्यर्थ. नंदाचा पत्ताच लागला नाही. सगळेजण जोगीण हिऱ्याकडे आले. रामराव म्हणाला, श्याम, किती वाजलेत? 5 वाजलेत. तुम्ही आता माझं ऐका, आपण आत शिरूया. हो, आता या जंगलात शिरलंच पाहिजे, रामराव घाबराहून म्हणाला. नंदाला वाचवणं नाही तर मरून जाणं, हे 2च मार्ग माझ्या समोर आहेत. असं म्हणून त्यानं आपलं घड्याळ बरोबर लावलं आणि पुन्हा म्हणाला, श्याम, तू पश्चिमेकडून आत शिर, मी पूर्वेकडून शिरतो. आपण दोघांनी त्या वटवृक्षापाशी 7 वाजेपर्यंत पोहोचायचं. तू पूर्वीच पोहोचलास तरी माझी वाट पाहायची, आणि जर मध्येच ते भूत भेटलं तर जे सुचेल ते करायचं. ठीक आहे, श्याम म्हणाला. जिकडे गोळीबार होईल तिकडे तुम्ही या किंवा मी येईन. असं म्हणून तो त्या जंगलात शिरला. नंतर आत गोळीबार सुरू झाला की या जंगलाला आग लावा, असं बाबाजीला सांगून रामरावही त्या जंगलात शिरून दिसेनासा झाला. ते दोघे त्या भयंकर वनातून मार्ग काढत पुढे सरकत होते. दोघांनी 2 दिशांनी त्या वटवृक्षाकडे आक्रमण आरंभलं होतं. त्यांच्या मुठीतल्या बंदुकात भयान मृत्यू विश्रांती घेत होता आणि ते स्वतःचा देह मृत्यूकडे लोटत होते. एक भयंकर क्षण जवळ येत असावा असं त्या दोघांनाही वाटत होतं. सकाळचे 7 वाजत आले होते. रामराव त्या वटवृक्षाखाली एका देवळापुढे दाखल झाला. श्याम कुठं आहे याचा त्याला मुळीच अंदाज नव्हता. एक पडकी भिंत त्याच्या पुढे होती. तो किंचित पुढे सरकला आणि एकदम गांगरला. त्या देवळापुढे एक धिप्पाड माणूस बसला होता. त्यानं आपली बंदूक जवळच ठेवली होती आणि त्याच्या पुढे नंदा बसली होती. तिची शुद्ध गेली होती. ती प्रेताप्रमाणे बसली होती. तो माणूस तिला हलवून शुद्धीवर आणत होता. तो हलवेल तशी ती हलत होती, कलंडत होती, आणि तो तिला जागं करत होता. लगेच रामरावनं आपली बंदूक सरळ केली, पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं, नंदा पुढे होती. तिला टाळून त्या माणसाला गोळी घालणं अशक्य होतं. त्याचा नाईलाज झाला. तो नंदा बाजूला सरकण्याची वाट पाहत राहिला. तो माणूस क्रूर दिसत होता. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे जळत होते. त्याच्या मिशांनी तो पिसाट वाटत होता. रंग त्याचा काळा होता. नंदाला एका दगडावर बसवून तो तिला उठवत होता. त्यावेळी शामराव डाव्या बाजूवर झाला होता. त्यालाही नंदा दिसत होती, परंतु तो माणूस एका दीपमाळेच्या आड होता, त्यामुळे त्याचंही काही चालत नव्हतं. शिवाय डावीकडून उजवीकडे येणं शक्यच नव्हतं. तोही आपली बंदूक रोखून बसला. थोड्याच वेळानं तो नंदा शुद्धीवर आली आणि गर्भगळीत होऊन चित्रासारखी त्याच्या पुढं बसून राहिली. तो माणूस रखरखीत आवाजात म्हणाला, आज 20 वर्ष मी असा देह पाहिला नाही. तू इथं राहा, मला नकार देऊ नको, नाहीतर मी तुला ठार मारेन. परंतु प्रथम तुझी ही काया चिरडून नंतर. चल उठ. तशी ती उठली आणि तोही जागचा उठला. मग त्यानं तिला हळूच धरली, पुढं ओढली, तिचा देह चाचपून पाहिला आणि म्हणाला, खाली बस. तशी ती मटकन बसली. रामरावानं बंदूक उचलली, पण तोही खाली बसला आणि पुन्हा नंदा आड आली. बंदुकीवरचं बोट तसंच राहिलं. त्या माणसावर 2 बंदुका रोखल्या होत्या, परंतु त्याला त्याची कल्पना नव्हती. नंदाच्या नादात तो भान हरपून बसला होता. त्याच्या अंगात रक्त कढत होतं.
आणि डोकं भणभणत होतं. त्याला फक्त नंदा तिचं तारुण्य एवढंच दिसत होतं. शेवटी तो म्हणाला, चल देवळात. तशी नंदा उठली आणि रामराव निर्भान झाला. त्यानं वर नळी करून एक गोळी झाडली. एक प्रचंड धडाका झाला आणि जोगीण हिऱ्यात दणाणला. एक मोठं गिधाड धाडकन अंगणात पडून धडपडू लागलं. पण त्याच वेळी त्या माणसानं नंदाला गपकन पुढं केली. तिच्या खांद्यावर आपली बंदूक ठेवून त्यानं रामरावावर आपला नेम धरला. पुन्हा रामराव बेहिंमत झाला. पण त्या माणसानं धडाधड 4 गोळ्या झाडून आपणही तयार आहोत याची घोषणा केली. श्याम तसाच बसून होता. त्याला तो अजूनही दिसत नव्हता. पण त्यानं आपला मोर्चा सोडला नव्हता. तो सज्ज होता. आता रामरावची अवस्था केविलवाणी झाली होती. वाळूच्या पोत्याप्रमाणे नंदाला पुढे करून तो माणूस त्याच्या पुढे बसला होता आणि रामराव हताश होऊन जीव वाचवित होता. त्याला काहीच करता येत नव्हतं. थोड्या वेळानं तो माणूस गरजला, तू आपली बंदूक माझ्याकडे टाकून चालता हो, नाहीतर मी या पोरीचा जीव घेईन. हे ऐकून रामराव दचकला. काय करावं हेच त्याला सुचेना. तो पुन्हा ओरडला, अटप! आता आपण जीवनाची लढाई निश्चित हरलो. हा बंदूक घेऊन आपला प्राणही घेणार. नंतर नंदाही त्याचीच होणार, अब्रूला मुकणार. एवढाच विचार करून त्यानं हातातली बंदूक अंगणात फेकून दिली. ती बंदूक पुढं पडताच त्या माणसानं जागा सोडली. तो आपली बंदूक रोखून पुढं सरकला. रामरावानं सर्व आशा सोडून अंगच टाकलं. तो माणूस बंदुकीजवळ आला आणि बाजूला श्यामची बंदूक कडाडली. एकाच दणक्यात श्यामनं लढाई जिंकली आणि दुसऱ्या क्षणी तो रामरावाकडे धावला. रामरावानं त्याला मिठीच मारली. तो माणूस कड्यावरून पडलेल्या रेड्याप्रमाणे धडपडत होता. त्या दोघांना पाहून नंदानं हंबरडाच फोडला. वटवृक्षावरचे गिधाडं सैरावैरा पळत होती आणि एका बाजूनं तो जोगीण हिऱ्यात जळत होता. त्या दोघांनी ते प्रेत जेव्हा ओढत बाहेर आणलं तेव्हा जंगलाबाहेर जमलेले गावकरी पुढं धावले. भूताचं मढं बघण्यासाठी सर्वांनी गर्दी केली आणि ते प्रेत पाहताच सगळे चकित झाले. अरे ह्यो तर मळू चाळक्या, असा एकच आवाज उठला. गुरुवाचा खून करून फरारी झालेला तो मळू चाळका 20 वर्ष त्या जंगलात भूत होऊन वावरत होता.